नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं निफ्टीनं पर्टिक्युलरली सुरुवात 22,500च्या आसपास स्लाइटली पॉझिटिव्ह केली, पण बँक निफ्टीमध्ये आज मोमेंटम राहिला. बँक निफ्टीनं आज जोरदार रॅली 2.5% दिली आणि नवीन लाईफ टाईम हाय टच करून नवीन लाईफ टाईम हायच्या आसपास बँक निफ्टीनं बंद दिला 49,500च्या आसपास. प्रिव्हियस आहे 49,000. तो बँक निफ्टीनं सहजगत्या आज क्रॉस केला आणि एंटायर दिवसभर बँक निफ्टीच्या स्टॉक्समध्ये आणि बँकिंग स्टॉक्समध्ये मोमेंटम बघायला मिळाला. बायर साईडचं आणि कंटिन्युअसली वन वे बाय होत गेलं. त्याचं रिझन होतं ICICI बँकेचे शनिवारी आलेले रिझल्ट्स खूप अपेक्षेपेक्षा थोडंसं चांगले आल्यामुळं ICICI बँक पर्टिक्युलरली सकाळी ओपनिंगपासून तेजीमध्ये राहिला आणि त्याच्या प्रभावानुसार बाकी अदर बँकिंग सेक्टर्स SBI असेल, कोटक बँक असेल, इंडसइंड असेल, हे सगळे बँकिंग स्टॉक्स वन वे रॅली करायला लागले. आणि आज बँक निफ्टीच्या जोरावर निफ्टी जवळपास 1% पॉझिटिव्ह, 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आणि सेन्सेक्स 1,000 पॉईंट जवळपास पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. एंटायर बऱ्यापैकी जी मूव निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ती आज बँक निफ्टीच्या जोरावर राहिली आणि बँक निफ्टीच्या ताकदीवर आपल्याला जे आहे इंडेक्सेस वर गेलेले बघायला मिळाले. त्यामुळे आजच्या रॅलीमध्ये बँकिंग सेक्टरचा खूप मोठा वाटा राहिला, कारण बाकी अदर कोणत्याही सेक्टर्समध्ये मोमेंटम नाही आहे खास. त्यामुळे फक्त बँक निफ्टीच्या जोरावर निफ्टी आपल्याला नवीन लाईफ टाईम हायच्या आसपास बँक निफ्टी गेल्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा मोमेंटम पॉझिटिव्ह आलेला बघायला मिळालं. अदरवाईज मार्केट जे आहे ते साईडवेज सकाळी निफ्टी तरी ट्रेड करत होतं. उद्यासाठी निफ्टी ज्या पद्धतीनं आज बंद झाला, मला वाटतं निफ्टीचा जो प्रिव्हियस हाय आहे 22,800च्या आसपास तिथंपर्यंत जाऊ शकतो. 22,750, 800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आपण त्यावेळी रिॲक्शन देऊ शकतो. लोअर लेवलला 22,600 इमिजिएट बेसिसला निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हायर लेवलला 22,750, 800 हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन निफ्टीला उद्यासाठी आहे. बँक निफ्टी स्काय इज द लिमिट आहे. नवीन लाईफ टाईम हाय क्लोज दिला आहे, त्याच्यावरती नवीन लाईफ टाईम हायच्या जवळ क्लोज आहे. त्यामुळे 50,000 एक टेक्निकल आणि सेंटिमेंटल लेवलचं टार्गेट आपण बघू शकतो, जिथपर्यंत बँक निफ्टी टच होईल असं वाटतं 50,000. लोअर लेवलला 49,000 जो लो प्रिव्हियस हाय आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट ॲक्ट होईल उद्याच्या सेशनला आणि येणाऱ्या फर्दर सेशनला. त्यामुळे 49,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट, 50,000 एक टेंटेटिव्ह सेंटिमेंटल टार्गेट आपण बँक निफ्टीमध्ये बघू शकतो. FIDIचा डेटामध्ये आजचा अजून अवेलेबल नाही, पण FIs कंटिन्युअसली विक्री करत आहेत. 3,400 करोडची विक्री FIsनी शुक्रवारी केली. DIsनी 4,300 करोडचं बाईंग केलं आहे. US ज्या बॉन्ड यील्ड्स वाढलेत 5% आहे. 2 इयर यील्ड, 10 इयर यील्ड 4.5%. परत पुन्हा बॉन्ड यील्ड्स ज्या पद्धतीनं वाढलेत त्यामुळे थोडंसं FIsचा जो आहे तो सेलिंगकडं कल परत पुन्हा वाढलेला बघायला मिळतो, जे मधल्या काही काळामध्ये ठप्प झालेलं. त्यामुळे FIs कंटिन्यू विकत आहेत आणि त्याच्या जोरावर थोडेसे इंडेक्सचे काही हेवीवेट्स आहेत ते अंडर परफॉर्म करत आहेत. पण बाकी अदर सेक्टर्समधील स्टॉक स्पेसिफिक बाईंग होऊन इंडेक्स चांगलं वर जात आहे. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण होपफुली निश्चित प्रमाणात FIचे सेलच आकडे असतील, DIचे बाईंग असतील असं वाटतं. आज NSEमध्ये 1,133 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,118 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 32 शेअर्स वाढले, त्या बाजूला 18 शेअर्स पडलेत. NSEमध्ये वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या बऱ्यापैकी सेम आहे. निफ्टीमध्ये थोडे वाढलेले शेअर जे असतात पर्टिक्युलर बँकिंग सेक्टरमध्ये. आज सेक्टरल इंडेसाइजमध्ये बोलायला झालं तर बँकिंग सेक्टरला ट्रिमेंडस राईटली झालेली. बाकी कोणतं सेक्टर त्या पद्धतीनं मोमेंटम नाही, पण फार्मा, मेटल, ऑइल अँड गॅसमध्ये थोडं पॉझिटिव्ह बायसनं ट्रेड झाला. ऑटो सेक्टर, रिअल्टी सेक्टरवर थोडा दबाव बघायला मिळाला, पण बँकिंग सेक्टरची मस्त रॅली झाल्यामुळं बँक निफ्टीच्या जोरावर निफ्टी चांगला प्लस गेला आहे. ग्लोबल मार्केटकडूनही खासही काही संकेत नाहीत. युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट्समध्ये सुद्धा काही फारशी मोमेंटम नाही आहे. त्यामुळे बघू उद्या मार्केट्स. मला वाटतं नवीन लाईफ टाईम हायच्या आसपास बँक निफ्टी नवीन लाईफ टाईम हायला क्लोज झाला, त्यामुळे पॉझिटिव्ह ओपन देऊ शकतं. पण हायर लेवलला थोडा रेजिस्टन्स येतो निफ्टीला 22,750, 800 पाशी. बँक निफ्टीला कोणताही रेजिस्टन्स नाही आहे, मे बी 50,000पर्यंत जाऊ शकतं. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.